मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे. तसं बघायला गेलं तर ते लहानाचे मोठे झाले शहरी भागात. पण या नेत्याला शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रश्नांची समज आहे. आता हेच बघा ना, सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्याला वीज मिळू लागली. महत्वाचं म्हणजे पूर्वी भारनियमनामुळे त्याला पहाटे 2:30-3 वाजता वावरात जाऊन पाण्याचा पंप बंद करावा लागे. त्यामुळे झोपमोड व्हायचीच. पण थंडीच्या काळात शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. जंगलांनी वेढलेल्या गावांमध्ये तर श्वापद, विंचू, साप यांच्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण देवेंद्रजींनी निर्माण केलेल्या सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आणि त्यांचं आयुष्य सुकर झालं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या 2.5 वर्षांच्या काळात ही योजना बंद पाडली होती. म्हणूनच पुन्हा सत्तेत वापसी झाल्यानंतर देवेंद्रजींनी सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या नावाने पुन्हा आणली आणि शेतकऱ्यांचं शिवार कोरडं होण्यापासून वाचवलंच, शिवाय रात्रीच्या वेळी जंगली श्वापदांपासून त्यांचा जीव देखील वाचवला.